काय सांगायचं कसं आलो ट्रिपला सांगायचं पण असं कसं सांगणार? अरे देवा, दोघं बी चांगलंच भिजलायसा की. अरे छत्री घेऊन जायची नाही वय संग. हे काय हातातच आहे. अरे मग भिजला कसं? पाऊस पाऊस. सांगा तुम्ही. नाही तुम्ही सांगा. नाही नको सांगा तुम्ही. तुम्ही सांगा. कुणी बी सांगा पर सांगा मला. हे सांगताय. ते पाऊस पडतोय ना व ते बी वाकडं तिकडं पडतोय म्हणून भिजलो. आणि चपलीचं काय झालं? ती वडावडीत तुटली. वडावडी. अगं म्हणजे कसं आहे ते बाहेर पाऊस पडतोय ना व त्या वडत वडत चालू होत्या त्यात तुटली. अरे मग पावसाच्या आधी निघायचं, नाहीतर कुठेतरी आडोशाला थांबायचं ना. होय मी बी तेच म्हणत होतो पण याच नको म्हणल्या. मी हो म्हणजे स्वयंपाकाला उशीर नको ना म्हणून म्हटले मी. ते स्वयंपाकाला उशीर नको म्हणून भिजत आलो मग. आता कारण सांगत बसू नका. स्वयंपाक झालाय समजा. जावा दोघं बी आणि डुसकी पुसून घ्या, नाहीतर आजारी पडचिला. मी काय आजारी बिजारी पडत नाही, पडल्यात याच पडतील. मी पण मुंबईच्या पावसात वाढले, मलाही पावसाने काही नाही होणार. बर बाबांनो, दोघांनी बी काय होणार नाही. पर तरी बी कोरडी व्हा. का असंच भिजून राहणार आहे सा? नाही 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 ना. जावा तर मग. अंजली जा, तू कापड बदल. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा करते. हा चालेल. जावा जा. बाई, ह्या पावसानं तर कहरच केलाय. आज पहिल्यांदा तुमच्यामुळे एवढी भिजली. आता आजारी वगैरे पडले ना तर बघाच. हो मुंबईकर, मुंबईच्या पावसात भिजायची सवय ना हो तुम्हाला. अहो कोल्हापूरकर, आमचा मुंबईचा पाऊस असा नसतो. इथला पाऊस खूप थंड आहे. थंडी वाजत असेल तर मग तर काय? जवळ या, थंडी वाजणार नाही. आता बास करा फाजील, पण तुम्ही कपडे बदला आणि मलाही बदलू दे. आधी केस पुसून घ्या. केस पुसताय वय? मला वाटलं आता काही वाटू देऊ नका. तसं इथल्या पावसानं काय होत नाही म्हणा. तुमचा ते मुंबईचा पाऊस माणसाला आजारी पाडतोय. आमचा पाऊस चांगला असतो. आमच्यापेक्षा बी भारी काय. अरे वा कोल्हापूरकर, आता तुमचा पाऊस झाला का फक्त? हो मुंबईकर, आता आपलं झालंय म्हणा. पण हे आपला पाऊस आजारी पाडत नाही आणि मला तर अजिबात नाही. अरे वा कोल्हापूरकर, पहिलवानांना पाऊस सहन नाही झाला वाटतं.
नाही तसं काय नाही आपलं. ते शिंका बिंका कधी येत नाही मला. दिसतंय ना ते. हे पहिल्यांदाच झाले तुमच्यामुळे. सोडा, असे कसे आहात हो तुम्ही? लहान मुलं परवडली तुमच्यापेक्षा. आज तुमच्यासाठी पहिल्यांदा मी एवढी पावसात भिजली. आता अंगाशी यायला नको म्हणजे झालं. सोडा. मी असताना तुमच्या अंगाशी काय बी येणार नाही. असं का? माझं लई प्रेम आहे तुमच्या. मग कसं काय होईल? कसलं प्रेम? लग्नाचं प्रेम. लग्नाचं प्रेम. खरंच आहे ना? होय. खूप आहे ना? नक्की? एकदम नक्की. कोल्हापूरकर, आता आधी डोकं पुसून घ्या. हे वाचून बघ बघू जरा. जिल्ह्यात 252 कोटींची कर्जमाफी शक्य. साहेबच्या अरे गोतक का अहो सकाळपासून वाट बघतोय पेपर वाचून दाखवायचं म्हणून. सुनबाई कुठे आहेत? अहो काल दोघांनी बी लई काम केले बघा, म्हणून मीच नाही उठवायला गेले. ठीक आहे करू दे आराम. हा गावागावात राजकीय पेरणी, ग्रामपंचायत निवडणुका, राजकारण वेगावण्याची शक्यता. नमस्कार साहेब. अरे महात्मा आज सकाळी लवकर. एक काम होतं तुमच्याकडे, कोणाकडनं होणार नाही म्हणून मी आलोय तुमच्याकडे. बर बर आधी बस जरा निवांत मध्ये सांग. बस चहा घे. चहा दे त्याला. चहा घे. आता सांग शिस्तात काय झालं? साहेब, माझा 4 एकराचा जमिनीचा तुकडा ऐकायचा म्हणतोय. मग अडचण काय? ते फॅक्टरीवाल्यांची जमीन नाही ऐकायची मला. त्या जमिनीत धान पिकवायचं, त्या जमिनीत दारू तयार झालेली बघवणार नाही मला. साहेब, मला पैशाची लय गरज आहे. अरे तुला पैशाची गरज असेल तर आम्ही देतो की. जमीन कशाला विकतोस? साहेब, जमिनीत पीक येणं झालंय. मातबा ती जमीन आम्हीच घेतली तर? पीक नाही येणारी जमीन तुम्ही घेऊन काय करणार? अरे आम्ही काय नाही करणार, पण आमचा राणा वाघ आहे. तो नापीक जमिनीतनं बी सोनं पिकवल. माझ्या बी मनात हेच होतं म्हणून मी आलोय तुमच्याकडे. पण राणादा तयार होईल काय? रानावर आमचा तेवढा विश्वास आहे. मग चालतंय, येऊ काय मी आता? या या श्रीपती गाडी काढा सांग. जी साहेब. बदक का जर रानाला आवाज द्या, त्याला म्हणा आमचं काम आहे. तर आम्ही जरा जाऊन येतो. राणा भी नाही, अंजली भी नाही. दोघं कवा एवढा येळ करत नाहीत. बघूया काय झालं. काय होतंय? काही नाही. अहो असं कसं? नाक फुरफुरतंय, खोकला बी आलाय. बघू. हो अंग बी तापले की. तुमची तब्येतच खराब झाली. थोडीशी. थोडं कुठं? लई ताप व्हायलाय काय? कालचा पाऊस बादला म्हणायचा की. हो ना.
काल रात्रीपासून सर्दी सुरू झालीये, खोकला सुरू झालाय, अंग पण दुखतंय खूप. हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्ही म्हणालात मला काही होत नाही पावसात भिजून, भिज म्हणून. मी भिजले आणि आता अशी आजारी पडली. मी सुचवलेला उपाय ऐकला असता तर एवढं समजा काय झालंच नसतं. पण तुम्ही कुठं माझं काय ऐकताय? कुठला उपाय? मी म्हणलो होतो माझ्या मिठीत या, आजारी बिजारी पडणार नाही म्हणून, पण तुम्ही ऐकलंच नाही. आता झाला का नाही ताप? हो का? आता बी औषध घेतलं तर चालेल. उगाच बहाणा करू नका. अहो बहाणा नाही, खरंच औषध आहे, रामबाण औषध आहे. एवढं रामबाण औषध आहे का? अहो घेतल्याशिवाय कसं कळेल? घेऊन तर बघा. राणा, काय चाललंय? कुठं काय काय नाही. अगं ते हे बघ अंग तापलंय त्यांचं, ताप आलंय त्यासनी. असा कसा आलाय? कालचा पाऊस बादला वाटतं. होय, पण ते नव तू कशी काय इकडं? अरे साहेबांनी खाली बोलवलंय तुला. तरी म्हणलं कधी नाही ते एवढा वेळ कशी काय झोपलीस? आणि कशाला भिजायचं पावसात? कुणी सांगितलं होतं तुला भिजायला? नाही, एवढी नाही भिजले मी पावसात. आणि छत्री असताना कोण भिजतंय पावसात? तेच म्हणते, छत्री असताना कशी काय भिजलीस तू? पावसात भिजल्यावर माणसं आजारी पडतात एवढं कळतंय ना हो तुला? मी बी आजार तर सांगत होतो भिजू नका भिजू नका म्हणून. अगं पण ऐकलंच नाही. ते घरी यायची घाई होती ना व. बरं भिजल्या तर भिजल्या, वरनं आजारी बी पडल्या. असं कसं आजारी पडतो तुम्ही? तुम्हा मुंबईच्या लोकांना आमचा कोल्हापूरचा पाऊस झेपत नाही वाटतं? आपला हा तेच ते, आपला पाऊस झेपत नाही वाटतं. तू गपऱ्या, तुझा सासूरवास लावू नकस हिच्या माग. आणि काय र, तू का भिजू दिलीस हिला? का तूच मुद्दाम भिजायला लावलीस? आबा बोलत आहेत ना व, मी आलोच. खरंच की अंगलंय तापलंय बघ तुझं. आता आज तू शाळेत जाऊ नगस बाई, घरीच आराम कर. नाही नाही नको, आधीच खूप सुट्ट्या झाल्या. त्यात एक दिस, जीवापेक्षा शाळा महत्वाची नाही. मी सांगते ऐक, तू घरातच आराम करायचंस काय? आराम कर. औषध पाहिजे काय? गोदाक्का, गोदाक्का, ओ गोदाक्का, गोदाक्का. अहो कालपासून आम्ही उपाशी आहे, तरी कुणाला काही पडलेली नाही. समजे हिथं खाऊन आहेत, आम्ही मात्र कालपासून उपाशी. गोदाक्का, अहो गोदाक्का, निदान चहा तर पाजा, नाही तर मारून तर टाका बरं, म्हणजे एकदाच समजायला समाधान भेटल. समधी कुठं गेल्यात कुणाच ठाव, का किंडी झाल्यात? तुम्ही खाली कधी आलासा? कालपासून आम्ही उपाशी आहे आणि तू इथं गिळत बसल्यास होय का? काय सब तुम्ही उपास करायला सा, मग मी कशाला उगाच उपाशी राहू? उपास? अगं तू आमासनी भरीला पाडलं म्हणून आम्ही उपाशी राहिलो, आणि तू इथं आमासनी सोडून गिळत बसल्यास होय का? बरं काय खायलास ते तर दाव. ताई साहेब, खरं तर मला एकटीला खायला लई जीवावर यायलंय बघा. बरं ताई साहेब, तुमचा अपमान झालाय ना हो?
म्हणून तुम्ही उपाशी हायसा. त्याला मी काय करू? अपमान आणि उपास दोन्ही बिघाल चुलीत. आणि पहिलं काहीतरी खायला आण ग आम्हाला. बरं तू ढिगारा कुठे आहे? गोदका किचन मध्ये नाहीत. कुठं फिरायला गेल्यात काय माहित. कुठं असणार आहेत दुसरं? थोरल्या सुनाचं काहीतरी कोड कौतुक करत बसले असत्याल. इथं कसं झालंय माहिती आहे काय? नोकरानं नोकरासारखं वागायचं सोडून पार मालकाच्या वर रुबाब चाललाय. आम्ही इथं कालपासून उपाशी आहे, पण त्याचं सोयर सुद्धा कुणाला बी नाही. सुनबाई, मामनजी तुम्ही उपाशी राहिला तुमच्या चुकीमुळं, आणि चुकीचं फळ मिळतंय माणसाला. आणि आता उपाशी राहायचं नसेल तर स्वयंपाकघरात जा, काय पाहिजे ते बनवान खावा. सगळ्यात महत्वाचं, घरातले नोकर तुमचे गुलाम नाहीत. नाही तसं नव्ह. काल शेतात लई कामं केली म्हणून अंग दुखत होतं, म्हणून जेवलो नाही. पण उपाशी राहिल्यामुळे जरा चिडचिड झाली एवढंच. तेच सांगतोय, आतमध्ये जावा, काहीतरी बनवा आणि खा. हा तिकडेच निघालोय. आबा बोलेल हा, तुझ्यासाठी एक नवीन जमीन घेतली. काय? नाही ते किचन मध्ये काय बनवायचं त्याचा जरा विचार करत होतो. आलोच. अरे महात्माला त्याची जमीन विकायची होती. बरं राहणार ती जमीन नापीक आहे. मग असू द्या की, मी करतो की तिला सुपीक. महात्माला आम्ही तेच म्हणलं की तुझी जमीन तो सोन्यासारखी करेल. पण सुनबाई कुठे आहेत? पर काल त्यांनी शेतात कामाला केल्या. मला वाटलं नव्हतं एवढी चांगली पेरणी करत्याल. पर हा, तुझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांनी. पण सकाळपासून दिसल्या नाहीत. अहो आजारी पडल्या नव्हती. सर्दी आणि अंगात कणकण बी आहे बघा. काम झेपलेलं नाही दिसत. कामानं नाही काय, पावसात भिजली, वारं लागलं म्हणून असं झालंय बघा. पण मी तिला शाळेला सुट्टी घ्यायला सांगितल्या. हे चांगलं केलं. करू दे आराम. हा, तांबडा रस्सा बनवा चांगला आणि द्या त्यांना प्यायला. अहो सर्दी कुठले कुठे पळून जाते की नाही बघा. वय तांबडा रस्सा म्हणजे सर्दीवरती रामबाण औषध असते. गोदक्का आज करच तू स्पेशल तांबडा रस्सा. राणा, पण तू आज तालमीला जाऊ नकोस. बायको जवळ बस, काळजी घे तिची. घेतो की. ठीक आहे. पोरग लय सुधारलं. ताईसाहेब मी दम देऊन आले. शिरा केले. शिरा? अगं ए राधे, असली भंगार खाणी आम्ही खात नसतो, माहितीये ना ग? काय ग, कामाच्या नावाने निस्ती बोंब आहे, पगार मात्र खाया पाहिजे. राधे, गोदाक्का आमच्यासाठी गरम गरम पोहे कवा उपमा बनवा. चला. भाजी भाकरी तयार आहे, ती खाऊन घ्या. मला आता जरा काम आहे. आम्ही करता काय असं विचारलं नाही, कराया सांगितलं. आता नाही जमणार मला. अंजलीला सर्दी झाल्या. साहेबांनी तिच्यासाठी तांबडा रस्सा करायला सांगितलंय. तेव्हा आधी करते तर तुम्ही हा ही भाजी भाकरी खावा. मागणं बघू तुम्हाला काय पाहिजे ते. पायगड्या अंतर का आता थोरल्या सुनासाठी? हा नाही, तेवढंच राहिलंय बघा गोदाक्का. थोरल्या सुनासाठी जीव द्या, पण आम्ही साधं पोहे उपीट मागायलोय तर ते जमणं झालंय तुम्हासनी. कालपासून आम्ही उपाशी आहे गोदाक्का. अहो असा दुजा भाव करणं या वयात शोभतं का तुम्हासनी? वहिनी साहेब, काल समद तुमच्या आवडीनिवडीचं जेवण केलं, पर तुम्हीच नाही आला जेवायला. आम्ही येऊ नाहीतर नाही येऊ, तुम्हासनी काय करायचंय त्याचं? आता आम्ही जे सांगतोय ते करणार हाय का नाही तेवढं सांगा. आता नाही जमणार बघा मला. म्हणजे आले की समध्यासनी अवसान येतंय बघा. पण गोदाक्का एक ध्यानात ठेवा, ते काही हित कायमचं राहणार नाहीत. ते गेल्यानंतर जर तुम्ही आमच्या रागाच्या तावडीत सापडलात तर तुमची काही खैर नाही.